मॉर्निंग माय डिअर स्टुडंट्स. आज आपण शिकणार आहे बीटी कॉटन. आपण मागच्या क्लासला शिकलो होतो ट्रान्सजेनिक क्रॉप्स आणि त्याची टेक्निक्स. इंट्रोडक्शन झाला ट्रान्सजेनिक क्रॉप्सचं युनिट वनमध्ये आपण शिकलो डायरेक्ट जीन ट्रान्सफर, इंटायरेक्ट जीन ट्रान्सफर. युनिट 2मध्ये सिलेक्शन मार्कर जीन आणि ॲग्रोबॅक्टेरियम इमिडिएट जीन ट्रान्सफर. ओके, आता आपण शिकणार आहोत ट्रान्सजेनिक क्रॉपचे एक्झाम्पल्स, की जे काही ट्रान्सजेनिक क्रॉप्स आहे फेमस. फॉर एक्झाम्पल बीटी कॉटन, राऊंडअप रेडी, बीटी ब्रिंजॉल, ETC. पण यापैकी आपण आपल्या सिलेबसमध्ये जे काही प्लांट्स आहेत ते घेणार आहोत. त्यापैकी एक प्लांट्स आहे बीटी कॉटन, की बीटी कॉटन कसं बनवतात आणि त्याच्यावर कोणते जीन्स काम करतात, तो ट्रान्सजेनिक क्रॉप कुठे बनला, कसा बनला, ते प्रोसेस काय, या सगळ्या गोष्टीचा आपण आज अभ्यास करणार आहोत या क्लासमध्ये. ओके, तर बीटी कॉटन हा जो शब्द आहे BT, प्रत्येक क्लासला लक्षात ठेवायचं की आपण जे टॉपिक शिकत आहे त्याचा टॉपिकचा अर्थ अगोदर आपल्याला कळायला हवा. की BT इज स्टँड फॉर बॅसिलस थुरिनजेनेसिस. BT स्टँड फॉर बॅसिलस थुरिनजेनेसिस. ओके, तर बीटी कॉटन मतलब बॅसिलस थुरिनजेनेसिस कॉटन. कारण त्यातून जो टॉक्झिन निघाला, बॅसिलस थुरिनजेनेसिस जो बॅक्टेरिया आहे, त्या बॅक्टेरियापासूनचा आपण जीन घेतला आहे. त्या जीनमधून आपण त्यातला जीन टाकला आहे कॉटनमध्ये. तो जीन कसा इम्पॅक्ट करतो, तो कसा काम करतो आणि तो कसा त्या प्लांट्सला वाचवतो. ओके, हे सगळे आज आपण या क्लासमध्ये शिकणार आहे. तर चला आपण आज सुरू करूया आपला नेक्स्ट युनिट बीटी कॉटन, युनिट 3, पेपर 2, सेमिस्टर 6. ओके, सगळ्यात अगोदर कॉटनचं इंट्रोडक्शन. तर सगळ्यांना माहीत आहे की कॉटन इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हाईट गोल्ड. ओके, कारण का आपल्या महाराष्ट्रात तरी आणि भारतामध्ये मुख्य प्रामुख्याने मतलब नॉन सिरियल क्रॉप्स नंतर, नॉन सिरियल क्रॉप म्हणजे गहू, तांदूळ, धान्य यांच्या व्यतिरिक्त, ओके, यांच्या व्यतिरिक्त जो मोठा मेजर क्रॉप आहे तो आहे कापूस. ओके, कॉटन. तर कॉटन इज ए सॉफ्ट फ्लफी स्टॅपल फायबर दॅट ग्रोस इन अ बॉल और प्रोटीन कॅप्सूल अराउंड द सीड्स ऑफ कॉटन प्लांट्स ऑफ द जिनस गॉसिपियम. याचं बॉटनिकल नेम तुम्हाला सांगितलं आहे गॉसिपियम स्पीसीस. याचं खूप साऱ्या स्पीसीस आहे. तर आपण गॉसिपियम याचं जिनस नेम आहे. आणि या गॉसिपियमचा जो बोंड असतो, फ्रूट असतो, त्याच्या आतमध्ये जो एक फ्लफिट पांढरे हेअर्स निघतात जे सीडकोटवरती असतात. या हेअर्सपासून आपल्याला नंतर धागा बनवला जातो आणि कापड बनवायला मदत होते. तर यासाठी याच बोंडवरती ती जी बोंडअळी असते ती ग्रो होते. ओके, बोंडअळी म्हणजे ज्यासाठी आपण हा बीटी कॉटन बनवला आहे तो. कॉटन इज द किंग ऑफ फायबर, युजली रिफर्ड ॲज व्हाईट गोल्ड. करन्सी एस्टिमेट फॉर वर्ल्ड प्रोडक्शन आर अबाउट 25 मिलियन टन्स ॲन्युअली. बरोबर आहे. चायना हा जगातला सगळ्यात मोठा प्रोड्युसर आहे. तर अमेरिका हा सगळ्यात मोठा आयात करणारा देश आहे कापसाचा. बीटी कॉटन इज जेंटली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम कॉटन व्हरायटी विच प्रोड्युसेस अन इन्सेक्टिसाइड अगेन्स्ट बोलवर्म. इट इज प्रोड्यूस्ड बाय मॉन्सॅटो या कंपनीने USAची सगळ्यात अगोदर हा बीटी कॉटन प्लांट बनवला होता. हा बीटी कॉटन प्लांट एक जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट्स आहे, जेनेटिक मॉडिफाईड कॉटन व्हरायटी आहे, ज्यामध्ये आपण एका बॅक्टेरियल जीन याच्या प्लांटमध्ये इन्सर्ट केला आहे की जो बोलवर्मला किल करतो. ओके, मतलब बोलवर्मनं जर तो बोंड खाल्ला किंवा जो पानं खाल्ले त्याचे आपल्या बीटी कॉटनचे, तर तो त्वरित काही वेळानंतर तो मरून जातो. ओके, किंवा काही वेळ लागतो किंवा काही कालांतराने तो मरतो. तर कसा मरतो, काय मरतो, आपण ते नंतर शिकू. बीटी कॉटन कंटेन्स ट्रान्सजेनिक कॉटन विच कंटेन्स एंडोटॉक्झिन. हा एक एंडोटॉक्झिन प्रोड्यूस करतो, प्रोटीन, जो त्या किड्याला आतमधून डिस्ट्रॉय करतो. आणि हा जो काढला आहे एंडोटॉक्झिन, तो काढला आहे आपण म्हणजे सायंटिस्ट लोकांनी बॅसिलस थुरिनजेनेसिस या बॅक्टेरियामधून. द फर्स्ट ट्रान्सजेनिक प्लांट वॉज डेव्हलप इन 1987 इन USA बाय मॉन्सॅटो कंपनी. इंडिया रँक्स 1 इन द वर्ल्ड अकॉर्डिंग फॉर 20 टोटल एरिया प्लांटेड अंडर बीटी कॉटन. भारत हा एरिया वाईज सगळ्यात जास्त एरियामध्ये कॉटन लावणारा जगातला पहिला देश आहे. कारण आपल्या भारतामध्ये टोटल शेत जमिनीमध्ये 20% जमीन ही कॉटनसाठी वापरली जाते. रँक 3rd इन प्रोडक्शन ऑफ बीटी. सांगितलं चायना नंबर 1, अमेरिका दुसरा आणि भारत तिसरा. ॲव्हरेज यील्ड आहे भारतामध्ये 319 किलोग्रॅम पर हेक्टर कम्पेअर टू द वर्ल्ड ॲव्हरेज 603 किलोग्रॅम पर हेक्टर. लॉस ड्यू डॅमेज टू कॉटन क्रॉप इज एस्टिमेटेड बाय मोर दॅन 1200 crores पर इयर. आणि या कॉटन क्रॉपला जो बोलवर्ममुळे इम्पॅक्ट होत होता तो जनरली 1200 करोड पर इयर एवढा होत होता.
हा लॉस थांबवण्यासाठी नंतर आपण अलग अलग व्हरायटी डेव्हलप केल्या. त्यापैकी एक व्हरायटी आहे बीटी कॉटन. सगळ्यांनाच माहीत आहे की जे काही मेजर प्रोड्युसिंग कंट्रीज आहेत त्यामध्ये मी सांगितलं अगोदर पहिले चायना, नंतर USA, नंतर इंडिया, पाकिस्तान, उझबेकिस्तान, ऑस्ट्रेलिया, ब्राझील हे काही एक्झाम्पल आहे जे कॉटन प्रोड्यूस करतात मोठ्या प्रमाणात. आता बीटी कॉटनच का आपण का बरं बीटी कॉटन निवडलं, म्हणजे जो ट्रान्सजेनिक प्लांट असेल बीटी कॉटन का आपण लावतो आणि बीटी कॉटन का बरं आपण लावला जातो. कारण बीटी कॉटन हा जो आपण बनवला आहे तो त्या प्लांटला संरक्षण देतो बोलवर्मपासून, हेलिकोवर्पा, आर्मीगेरा, पिंक वॉल बॉलवर्म सुरक्षा देतो, पेक्टिनोफोरा, गॉसिपिलिया, स्पॉटेड बोलवर्म, एरियस व्हिटिला. ह्या जी 3 बोलवर्मची व्हरायटी आहे यापैकी पिंक आणि स्पॉटेड बोलवर्म भारतात सापडतो, अमेरिकेत सापडत नाही. तर या सगळ्या पेस्ट विरुद्ध आपल्याला तो प्लांट संरक्षण देतो. म्हणजे बीटी कॉटन या सगळ्यांना डिस्ट्रॉय करतो एंटीटॉक्सिनद्वारे. त्याच्यामुळे आपला जो लॉस होता 80% लॉस ड्यू टू दिस बोलवर्म हा कमी झालेला आहे. आता ट्रान्सजेनिक क्रॉप जो आपण बनवला गेला तो मी अगोदर सांगितलं की तो घेतला आपण सॉईल बॅक्टेरिया का बॅसिलस थ्रुजेनिस याच्या बॅक्टेरियामधून, आणि तो आपण टाकलेला आहे प्लांट सेलच्या आतमध्ये. आता तो कसा टाकला, तो कसा काम करतो आपण आता नेक्स्ट बघू. हाऊ बीटी वर्क्स, म्हणजे बीटी कॉटन कसा वर्क करतो. ओके, तर मी अगोदर सांगितलं तुम्हाला की जो जीन आहे आपण बॅसिलम थ्रुजेनिसमधला जीन घेतला आहे, तो जीन आपण ज्या प्लांट सेलवर टाकलो, सपोज त्याचे दोन टाईप आपण टाकू शकतो, डायरेक्ट ट्रान्सफर, इनडायरेक्ट ट्रान्सफर. ओके, तर बंबार्ड मेथड किंवा ॲग्रोबॅक्टर मेथड या 2 बेस्ट मेथड आहे डायरेक्ट इनडायरेक्टच्या. त्या 2 मेथडद्वारे आपण ट्रान्सफर केले ते जीन त्या प्लांटमध्ये, कॉटनमध्ये. नंतर त्याचे टिश्यू कल्चर केल्यानंतर आपण एका प्लांटपासून खूप सारे प्लांट मिळवले आणि त्या प्रत्येक प्लांटमध्ये आता आपला जीन आहे. ओके, आणि ते आपण जीन मग कंटिन्यू ग्रोथ केलं. तर यामध्ये एक पुन्हा खासियत आहे की या बीटी कॉटन जीनमध्ये एक टर्मिनेटर जीन असतो. टर्मिनेटर जीन म्हणजे की आपण जर ते सीड पुन्हा लावले बीटी कॉटनचे सीड जर, तर त्यासोबत जो नवीन प्लांट येणार तो बीटी कॉटन राहणार नाही, तो कॉटन राहणार. त्यामध्ये तो एंटीटॉक्सिन प्रोड्यूस जीन राहणार नाही. कारण जी कंपनी जेव्हा बनवते बीटी कॉटन, सायंटिस्ट लोकांनी त्यांनी काय केलं आहे की तो जो बॅक्टेरियल जीन आहे त्याच्यापासून टर्मिनेटर जीन ठेवला आहे. त्याच्यामुळे काय होतं, तो एक जनरेशन फक्त राहतो आणि दुसऱ्या जनरेशनला तो आपोआप टर्मिनेट होऊन जातो. म्हणजे जर आपण बीटी कॉटनची बिया घरी लावल्या आणि आपण म्हटलं की याला जी बिया लागेल, नंतर ह्या जवळजवळ वाड्यात जे बियाणे करते बिया मी नंतर खूप सारे बिया लावेल आणि मला बाजारात बीटी कॉटन प्लांट घ्यायची गरज पडणार नाही. तर हे होणार नाही, कारण सायंटिस्टनी या बीटी कॉटनच्या जीनमध्ये सोबत एक जीन टाकला आहे, टर्मिनेटर जीन, जो बरोबर त्याला एक सीझन झाल्याबरोबर तो टर्मिनेट करून टाकतो या जीनला, बीटी कॉटनच्या जीनला. आणि या झाडातून जे काही बिया मिळतील त्या बिया काहीही काम करणार नाही. म्हणजे तो बीटी कॉटन प्लांट राहणार नाही, फक्त कॉटन प्लांट राहणार, तो बोलरपासून संरक्षण देणार नाही. ओके, तर या जो प्रोटीन आहे, जो एंटीटॉक्सिन आहे, तो आहे क्री प्रोटीन, मतलब क्रीटॉक्सिन, आणि जो प्रोटीन आहे तो क्राय प्रोटीन आहे. ओके, CRY, क्राय प्रोटीन आणि क्रायटॉक्सिन. तर हा काय करतो, कसा वर्क करतो, हा जो क्रायजीन आहे, क्रायजीन आपण जो घेतला आहे बॅक्टेरियामधून, तो आपण टाकलेला आहे प्लांट्समध्ये. आता तो काम कसा करतो तर बघा तुम्ही. फॉर एक्झाम्पल हा पहिली स्टेप आहे की क्रायटॉक्सिन याच्या आतमध्ये गेला बोलवर्मचा, आणि जसा तो आतमध्ये गेला तर त्याचे जे इन्सेक्टचे जे गट असतो, ओके, स्टमक असतो, त्याचे हाय pH असल्यामुळे हा जो टॉक्झिन आहे तो डिझॉल्व होऊन जातो. क्रायटॉक्झिन जसं त्यांनी पान खाल्ला, लीफ खाल्लं, लीफमध्ये जे काही मटेरियल असेल ते सुद्धा प्लांट खाईल, तर त्या लीफमध्ये जे काही प्रोटीन असेल ते प्रोटीन त्या बोलवर्मच्या पोटात जाईल. पोटात गेल्यावर त्याची ॲसिडिटी जास्त असल्यामुळे, pH जास्त असल्यामुळे, हाय लेवलची pH असल्यामुळे तो लोको डिझॉल्व होईल प्रोटीन, आणि तो एंटीटॉक्सिन बाहेर येऊन जाईल. ओके, तो एंटीटॉक्सिन बाहेर आल्यानंतर ते काय करतात, ते बाइंड होतात ह्याच्या मेम्ब्रेनच्या एपिथेलियल सेलवरती, या स्टमकच्या एपिथेलियल सेलवरती ते बाइंड होतात क्रायमोलिक्युल. आता ते बाइंड झाल्यामुळे काय होतात की ते पोर्स ओपन राहतात, पोर्स क्लोज होत नाही, आणि त्या पोर्समधून बाहेर कंटिन्यू त्यांचे जो स्टमकमधला लिक्विड आहे, फ्लूड आहे, तो सगळा बाहेर निघून जातो.
उजाड होऊन जातो बाहेर, तो पोर्स ओपन असल्यामुळे. आणि काही कालांतराने कमजोरीनं पोर्स क्रिएट झाल्यामुळे त्याच्या पूर्ण गटमधले पूर्ण बाहेर सामान लिक्विड गेल्यामुळे तो मरून जातो. ओके, तर अशा प्रकारे हा जो क्राय मॉलिक्यूल हा वर्क करतो की तो त्याच्या गटला एपिथेलियल सेलवर बाइंड होतो. बघा, हे एपिथेलियल सेलवर तो बाइंड होतो आणि एपिथेलियल सेल बाइंड झाला, एपिथेलियल मेम्ब्रेन बाइंड झाल्यामुळे ती एपिथेलियल सेल मेम्ब्रेन ओपनच राहते, क्लोज होत नाही. तर हा क्रायोप्रोटीन असा वर्क होतो की तो त्याच्या गटमध्ये जातो. बघा, फॉर एक्झाम्पल हा आपण घेतला आहे बीटी स्पोर आणि क्रिस्टल प्रोटीन. हा आहे आपला बोलवॉर्म. ओके, आता लार्वा इंजेस्ट बीटी स्पोर अँड क्रिस्टल प्रोटीन. त्याने आता खाल्ला. सेकंड, इन लार्वा मिडगट प्रोटिओलायटिक डायजेशन ऑफ प्रोटीन रिलीज क्रायोटॉक्सिन विच बाइंड टू एपिथेलियल रिसेप्टर. आता जसं ज्या प्रकारे त्याने पान खाल्लं, पानामध्ये जे काही प्रोटीन असतील ते प्रोटीन जसं मिडगटमध्ये गेलं, सांगितलं तुम्हाला प्रोटिओलायटिक एन्झाईम म्हणजे पीएच आणि त्याचे ट्रिप्सिन आणि पेप्सिन नावाची प्रोटिओलायटिक डायजेशन एन्झाईम आहे. त्याच्या आतमध्ये जे काही असतील मी एक्झाम्पल दिले ट्रिप्सिन आणि पेप्सिनचे, तर तो त्याला डायजेस्ट करेल. डायजेस्ट केल्यानंतर हे क्रायोप्रोटीन्स रिलीज होतील. आता सध्या हे क्रायोप्रोटीन्स इनॅक्टिव्ह आहेत. बघा, सध्या इनॅक्टिव्ह आहे ते. त्याच्यासोबत त्याला अटॅच आहे ग्रीन कलरचे एक त्याच्या सपोर्टर जो टॉक्झिनला ॲक्टिव्ह करत नाही. परंतु जसे ते गटमध्ये जातात लार्वाच्या गटमध्ये गेल्याबरोबर की म्हणजे बोलवॉर्मच्या गटमध्ये गेल्यानंतर ते काय करतात, त्यांची जी हा जो सपोर्टिंग मॉलिक्युल आहे ग्रीन कलरचा जो त्याला वाचवत आहे टॉक्झिनला रिलीज झाला असून, तो डायजेस्ट होऊन जातो. तो डायजेस्ट झाल्यामुळे काय होतं की हे जे टॉक्झिन आहे ते फ्री होऊन जाते. आणि ते टॉक्झिन फ्री झाल्यावर ते काय करतात की रिसेप्टरवर, म्हणजे मेम्ब्रेन जी असते एपिथेलियल सेल मेम्ब्रेनची, त्याच्यावर तुम्हाला सांगितलं की रिसेप्टर असतात. प्रत्येक आपण शिकलो की प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये वरती रिसेप्टर, चॅनल्स आणि लिगंड्स, खूप सारे पोर्ट्स असतात, खूप सारे काही गोष्टी असतात. तर ते प्रोटीन्स त्या रिसेप्टरवरती ते बाइंड होऊन जातात. हे बघा, बाइंड झाले. याच्यामुळे काय होते की जे बाइंड झाल्यामुळे जे पोर्स असतात जे क्लोज व्हायचे ते क्लोज होत नाही. टॉक्झिन बाइंडिंग कॉजेल लायसिस डिस्ट्रॉईंग बॅरियर टू बॉडी कॅव्हिटी. आता त्याच्यामुळे काय होते की यामधले जे काही केमिकल्स आहे किंवा जे काही लिक्विड आहे ते बाहेर निघून जाईल. आणि बाहेर निघून गेल्याबरोबर ती सेल आहे, ती सेल अशी डिस्ट्रॉय होऊन जाईल. हळूहळू आसपासची पूर्ण सेल डिस्ट्रॉय होऊन जाईल. हे बघा, हा सेल. आणि आपला जो ग्रीन कलरचा जो बीटी स्पोर आहे तो पुन्हा बाहेर निघून जाईल. तो पुन्हा दुसऱ्या सेलला टॉक्झिन क्रिस्टल प्रोटीन देईल. तो पुन्हा सेल या पहिल्या सेलसारखा डिस्ट्रॉय होऊन जाईल. आणि त्या प्रकारे हळूहळू पूर्ण एपिथेलियल सेलची लाईनिंग बंद पडून जाईल आणि त्यामधलं जे काही लिक्विड आहे ते बाहेर निघून जाईल. आणि ते बाहेर गटमध्ये लिक्विड खूप ॲसिडिक असल्यामुळे बाहेर निघाल्यामुळे त्याच्या आसपासची पूर्ण सेल मरून जातात. जर फॉर एक्झाम्पल आपल्या इंटेस्टाईन जर आपल्या इंटेस्टाईनमधली जर ॲसिड जर लीक झालं तर आपलं पूर्ण बॉडी डिझॉल्व होऊ शकते. एवढं आपल्या म्हणजे बॉडी इंटेस्टाईनमध्ये एवढं ॲसिड असते की जर तुम्ही बारीक तार तरी गेला ते पोटामध्ये गेला तरी तो बारीक तार तुमच्या बॉडीमधले इंटेस्टाईनमधल्या ॲसिड किंवा स्टमकमधल्या ॲसिड त्या ताराला पिघलवू शकतो. एवढं आपल्या बॉडीमध्ये ॲसिडिटी असते. तर त्याच विचार करा, जर तो ॲसिड बाहेर निघाला तर आपल्या बॉडीमध्ये तर आपल्याला किती त्रास होतो. जर तुम्हाला ॲसिडिटी वाढली तर तुम्हाला किती त्रास होतो, जे छातीमध्ये जलन होते, तुम्हाला अस्वस्थ फील होतं. आता विचार करा की त्याच्या गटमधलं ॲसिड पूर्ण बाहेर निघाला आहे आणि आता तो त्याच्या आसपासच्या पूर्ण सेलला डॅमेज करता. हळूहळू त्या ॲसिडमुळे पूर्ण सेल डॅमेज होतील आणि तो बोलवॉर्म तिथेच मरून जाईल. ओके, आता आपण बीटी कॉटन प्रोड्यूस कसा करतो. आता मी सांगितलं की तो टॉक्झिन वर्क कसा करतो, तो टॉक्झिन कुठे जातो, तो टॉक्झिन काय करतो. ओके, त्या टॉक्झिनचं नाव काय आहे. ओके, त्या जीनचं नाव आहे क्रायोप्रोटीन. ओके, आता आपण ते कसे बनवतात त्याच्याकडे बघू. आता आपण घेतला आहे सोर्स ऑर्गॅनिझम म्हणजे आपला बॅसिलस थ्रोजेनिस बॅक्टेरिया. त्याला मी कल्चरवर ग्रो करते, पेट्रीमध्ये ग्रो केले, खूप सारे बॅक्टेरियम ग्रो केले. ओके, आता या ॲग्रोबॅक्टेरियम म्हणजे बॅक्टेरियममध्ये मी आपला जीन टाकला कुठला आपला बॅसिलस थ्रोजेनिसवाला फॉरेन जीन, क्रिस्टल जीन टाकला. तो ॲग्रोबॅक्टेरियममध्ये टाकला. ॲग्रोबॅक्टेरियम ॲक्ट ॲज अ व्हेक्टर. आता हा ॲग्रोबॅक्टेरियम काय करेल, गाल फॉर्मेशन करेल किंवा ट्युमर फॉर्मेशन करेल कॉटन प्लांटमध्ये. कॉटन प्लांटमध्ये ट्युजन फॉर्मेशन केल्यानंतर त्या कॉटन प्लांटमध्ये तो आपले जीन रिलीज करेल. तर त्या जीनबरोबर आपला जो फॉरेन जीन आहे तो सुद्धा या इथे जो गॉल ट्युमर फॉर्म झाला त्या ट्युमरद्वारे तो जी इथे जाईल. नंतर मी या एका कॉटन प्लांटवर ज्याच्यावर मी ट्रान्सफॉर्म केला आहे त्याचे मी टिश्यू काढेल.
त्याचे टिश्यू कल्चर करेल आणि त्या टिश्यू कल्चर केल्यानंतर मी त्याचे भरपूर सारे प्लांट बनवेल आणि मायक्रो प्रोपगेशनद्वारे मी नंतर त्याला खूप प्रमाणात त्याचे क्वांटिटी वाढत जाईल. ओके. दुसरी टेक्निक अशी आहे की मी काय करेल की जो काही जीन आहे ट्रान्सफर का जीन आहे त्या जीनवर मी गोल्ड टंगस्टन मायक्रो पार्टिकलचे मारा करेल आणि पार्टिकल गनद्वारे मी त्या बघा इथे या टिश्यूवरती मी पार्टिकल गनद्वारे मारा केल्यानंतर या टिश्यूमध्ये तो आपला जीन मी अगोदर सांगितलं तुम्हाला की 2 बेस्ट मेथड आहे. डायरेक्टची आहे बंबार्डमेंट गन मेथड आणि दुसरी आहे इनडायरेक्टची ॲग्रोबॅक्टर मेडिएट मेथड. त्या 2 मेथडद्वारे मी जीन ट्रान्सफर करत आहे. तर पहिल्या जीनमध्ये आपण बघा ॲग्रोबॅक्टरमध्ये ट्रान्सफर केला आणि ॲग्रोबॅक्टरने तो जीन ट्रान्सफर केला प्लांटमध्ये. नंतर त्या प्लांटचं मी टिश्यू कल्चर करून खूप सारे प्लांट बनवले. ओके. दुसरी टेक्निक अशी आहे की गोल्ड पार्टिकल मी त्याला कोटेड केलं गोल्ड पार्टिकल त्या जीनद्वारे आणि त्या जीनला नंतर मी गोल्ड पार्टिकल बंबार्डमेंट मेथडनी त्या प्लांटच्या टिश्यूवरती मारा केला. त्याच्यामुळे तिथं तो जीन इन्सर्ट झाला आणि त्या टिश्यूचं नंतर मी टिश्यू कल्चर केलं मायक्रो प्रोपगेशन केलं आणि त्याच्यानंतर मी असे भरपूर प्लांट बनवले आणि हे भरपूर प्लांट म्हणजे झाले आपले बीटी टॉक्झिन प्लांट. आणि याच्यातून जे बिया बनेल या झाडापासून ज्या पहिले बिया बनेल त्या सगळ्या बिया राहतील बीटी टॉक्झिनच्या बिया. ओके. नंतर हा प्लांट बीटी कॉटन सीड जो पहिली जनरेशन जे राहील F1 वाली ती राहील बीटी कॉटन सीडवाली. ओके. समजलं. आणि जर तुम्ही त्याला F2 मध्ये लावाल तर तो बीटी कॉटन राहणार नाही कारण त्यावर टर्मिटर जीन असतो. तर इथे ही झाली टेक्नॉलॉजी आपली एक नॉर्मल डायग्रामद्वारे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की बीटी कॉटन कसं बनवलं जाते. ओके. नंतर हे बघा बॅसिलस थ्रोजिस बॅक्टेरिया कॉटन सेल दोघांमध्ये बोलवॉर्म हा DNA बॅसिलस थ्रोजनच्या प्लाझ्मिड. ओके. इथे टाकला मी आपला टॉक्झिन DNA हा इथे इन्सर्ट झाला. दोघा कॉटन सेल आणि या बॅक्टेरियल प्लाझ्मिड व्हेक्टर किंवा याच्या जीनचा इथे फ्युजन होईल. इथे फ्युजन झाल्यानंतर हा जो पार्ट आहे क्रायजिनवाला DNA हा इथे जाईल. इथे झाल्यानंतर म्हणजे आता या प्लांटमध्ये बीटी आपला जीन गेलेला आहे. बीटी जीन गेल्यामुळे आता तो प्लांट बोलवॉर्म जेव्हा त्या प्लांटच्या लिफला खातील तर त्या लिफमध्ये जे काही प्रोटीन असतील ते सगळे प्रोटीन त्याच्या गटमध्ये गेल्या डायजेस्ट होतील. तर डायजेस्ट झाल्याबरोबर तो क्रिस्टल नावाचा प्रोटीन रिलीज होईल. क्रिस्टल प्रोटीन रिलीज झाला तर तो त्याच्या एपिथेलियल सेलच्या कॅरियरवरती तो बाइंड होईल. बाइंड झाल्यामुळे त्याची मेम्ब्रेन क्लोज होणार नाही ओपनच राहणार. ओपन असल्यामुळे पोर्स मोठमोठे होतात आणि त्याच्यातलं आतमधलं एपिथेलियल सेलच्या आतमध्ये जे काही लिक्विड आहे ॲसिड मिडगट म्हटलं ते सगळे एपिथेलियल सेल म्हणजे काय आहे लायनिंग ऑफ मिडगट. बघा मिडगटला जी कवरिंग असते जी कवरिंग लेअर असते त्याला आपण म्हणतो एपिथेलियल सेल. आता जर ते एपिथेलियल सेल ओपन राहतील तर त्या एपिथेलियल सेल आतमध्ये जो ॲसिड आहे तो ॲसिड पूर्ण बाहेर निघून जाईल. तो बाहेर निघाल्यामुळे आसपासचे जे काही सेल असणार ते सारे सेल मरून जाईल आणि तो बॅक्टेरिया तो बोलवॉर्म आपोआपच काही कालांतराने तिथे मरून दिसेल. आता डिफरन्स बिटवीन कॉटन अँड नॉन बीटी कॉटन. ओके. की नॉर्मल प्लांट कॉटनचा जे फरक काय आहे. ओके. बीटी कॉटनमध्ये आपला जाहीर आहे की आपण आता इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड मारत नाही आहे तर आपला खर्च वाचत आहे. तर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी झाला आहे. लॉस ऑफ जो प्रति स्क्वेअर जो लॉस होता बोलवॉर्ममुळे तो कमी झाला आहे. व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जास्त झालेली आहे. इन्क्रीज इन रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ जास्त पानं असले कारण बोलवॉर्म काय करतात पानं खातात जास्त आणि बोंड खातात. तर पानं जास्त वाढल्यामुळे फोटोसिन जास्त होईल आणि ग्रोथसुद्धा प्लांटची जास्त होईल. आपल्याला फ्रूट लवकर मिळेल सीड लवकर मिळेल आणि आपलं इनडायरेक्टली उत्पन्न जास्त वाढेल. आणि नॉन बीटीमध्ये कसं असतं की आपल्याला बोलवॉर्म आपण कंट्रोल करत नाही त्याच्यामुळे आपला लॉस होतो. बोलवॉर्म पानाला खातात. पानाला खाण्यामध्ये ग्रोथ लवकर होत नाही कारण फूड कमी बनत आहे. फोटो पान नसल्यामुळे नसल्यामुळे तुम्हाला जे काही फ्रूट बनायचा आहे फ्रूट सिंक जो आहे आपला फ्रूट सोर्स आहे तो फ्रूट लवकर बनणार नाही किंवा तो लहान बनला त्याच्यामुळे आपलं यील्ड कमी होईल. तर नॉन बीटी कॉटनपेक्षा बीटी कॉटन हा उत्पादन जास्त येतो. आता ॲडव्हान्स बीटी कॉटन अगोदर सांगितलं की आपलं उत्पन्न वाढेल या आपल्याला कॉस्ट आपलं कमी होईल. कल्टिवेशनचं कमी रिस्क आहे कारण रिस्क असेल की म्हणता मी की जे काही तुम्ही आता 1-2 घटना बघितल्या होत्या या एखाद वर्षा अगोदर की खूप सारे शेतकरी लोक इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड स्प्रे केल्याने मरण पावले मृत्युमुखी पडले. तर ही जी घटना आहे ही घटना कमी होणार जर
कमी होणारच नाही, कारण आता आपण इन्सेक्टिसाईड पेस्टिसाईड स्प्रे करणारच नाही, कारण आपण तो जीन ऑलरेडी टाकला आहे त्याच्यामध्ये. तर जो काही इन्सेक्टिसाईड पेस्टिसाईडमुळे वातावरणाला हानी होत होती, पोल्युशन होत होतं आणि माणसाची जीवानी होत होती, ते होणार नाही. हा एक सगळ्यात मोठा याचा फायदा आहे बीटी कॉटनचा. ओके, बीटी कॉटन हा इको फ्रेंडली आहे. हा कोणावरती काही इफेक्ट करत नाही, ॲडोसिव्ह इफेक्ट करत नाही. सगळ्यात पहिली गोष्ट की हा बोलवर्मला कंट्रोल करतो, त्याच्या मल्टी होऊ देत नाही. इन्सेक्टिसाईडमुळे जे काही खतरा होत होता एन्व्हायरमेंटला तो होणार नाही. बीटी कॉटन हा नॉन बीटी कॉटनपेक्षा लवकर मॅच्युअर होतो, मतलब तो लवकर ग्रो होतो आणि लवकर त्याला फ्रूट लागतात. हे काही ॲडव्हान्टेज आहे बीटी कॉटनचे. आता डिसॲडव्हान्टेज, सगळ्यात अगोदर डिसॲडव्हान्टेज काय आहे की जो बीटी कॉटनची बिया आहेत त्या थोड्या महाग आहेत. जसं फॉर एक्झाम्पल ॲज कम्पेअर टू नॉन बीटी कॉटन बिया. हा फरक एवढाच एकच तोटा आहे. 120 दिवसपर्यंत या टॉक्झिन जो आहे तो जीन आहे तो 120 दिवसापर्यंत ॲक्टिव्ह असतो. त्यानंतर त्याची जी इफेक्टिव्हिटी आहे ती कमी होत जाते. म्हणून हर वर्षी आपण जुनं बिया लावत नाही, आपण दरवर्षी नवीन बीटी कॉटन घेतो. कारण बीटी कॉटन आहे तो तुम्हाला की मी तो एक सीझन किंवा एक सायकल नंतरच तो इनॅक्टिव्ह होऊन जातो विथ द हेल्प ऑफ टर्मिनेटर जीन. आता आपण तुम्ही बघा की पेस्टिसाईडचा जो खर्च वाचला आपला, तो आपण काय करतो फर्टिलायझर वापरतो प्रोडक्टमध्ये. त्याच्यामुळे काय होते की फर्टिलायझरचा खर्च वाचतो, इरिगेशन कॉस्ट वाढतो, कारण आपल्याला आपण आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी खूप पाणी आणि खूप हे टाकतो बीटी कॉटन असल्यामुळे. ओके, तर या सगळ्या गोष्टीचा इम्पॅक्ट पडतो कुठं ना कुठे एन्व्हायरमेंटमध्ये. तर जर तुम्ही ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज जर तू कम्पेअर केलं तर ॲडव्हान्टेज इज मोर हायर दॅन डिसॲडव्हान्टेज. ओके, तर हे जे मी काही ॲडव्हान्स टाकले आहे, डिसॲडव्हान्टेज टाकले आहे ते काही मोठे नाही आहेत, ते छोटे नॉर्मल डिसॲडव्हान्टेज आहे, परंतु त्याचे ॲडव्हान्टेज जास्त असल्यामुळे. आणि पुन्हा एक डिसॲडव्हान्टेज असं आहे की बीटी कॉटन आल्यामुळे आता मोनोकल्चर खूप वाढला आहे. मोनोकल्चर म्हणजे मोनोक्रॉपिंग, म्हणजे एकाच जागेवरती एकच पीक लावल्यानं. तर हे जे डिसॲडव्हान्टेज आहे याच्यामुळे काय होते की जेनेटिक रेजिस्टन्स येऊन जातो त्या प्लांटमध्ये, डायव्हर्सिटी कमी होते त्या एरियावर, जीन डायव्हर्सिटी, आणि ते मायक्रोफ्लोरा आहे किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमचा फ्लोरा आहे सॉईलमध्ये ते सुद्धा कमी होऊन जातो. हे काही डिसॲडव्हान्टेज आहे एकाच जागी एकच क्रॉप लावल्यामुळे, कंटिन्यू कॉटन लावल्यामुळे. ओके, तर इथे आज आपला संपला बीटी कॉटन. नेक्स्ट क्लासला आपण शिकू राऊंडअप रेडी जी आहे सोयाबीनची व्हेरायटी. ओके, जर तुम्हाला या क्लासमध्ये या टॉपिकमध्ये काही प्रश्न पडले तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर कमेंट करून मला काही विचारू शकता. ठीक आहे, तर घरी राहा, सुरक्षित राहा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि बाकी चॅनलसुद्धा सांगा की बीटी कॉटनबद्दल जर तुला शिकायचं असेल तर या चॅनलवरती बघा म्हणून. ओके, बाय.